नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CBSE बोर्डाचा मराठीचा जो पेपर झाला त्याची आन्सर की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम विभाग अ वाचन व आकलन, त्यामध्ये प्रश्न पहिला या अंतर्गत एक उतारा देण्यात आला होता आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे आपल्याला पाहायची आहेत. प्रश्न पहिला, आनंद कशामुळे वाढतो? त्याचं उत्तर आहे ड देण्याने. आनंद भोगण्यासाठी कशाची जरुरी असते? ब कोणाच्या तरी सोबतीची. आनंदाचे मूर्तिमंत प्रतीक कोणते? क निसर्ग. आनंदाचे उगमस्थान कोणते? अ मन. यानंतर ब म्हणजेच बी. खालील प्रश्नाची उत्तरे उतार्याच्या आधारे एका वाक्यात लिहा. संपूर्ण घर प्रसन्नतेने कोण भरून टाकतो? घरी आलेला एखादा आनंदी खेळकर पाहुणा संपूर्ण घर प्रसन्नतेने भरून टाकतो. क्रमांक 2, निसर्गाची विविध रूपे कोणता संदेश देतात? निसर्गाचे विविध रूपे आम्ही आनंदी आहोत, तुम्हीही आनंदी व्हा हा संदेश देतात. क्रमांक 3, हवेलीतील श्रीमंतापेक्षा जास्त आनंदी कोण असू शकतो? हवेलीतील श्रीमंतापेक्षा सडकेवर भटकणारा कलंदर माणूस जास्त आनंदी असू शकतो. क्रमांक 4, दुःखी राहणे म्हणजे काय? दुःखी राहणे म्हणजे पाण्यात राहून कोरडे राहणे होय. सी. उतार्याच्या आधारे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. लेखकाने निसर्गातील कोणकोणत्या विविध रूपांचा उल्लेख केला आहे? डोलणारी झाडे, किलबिल मोहक हालचाल करणारे पक्षी, फुलांमध्ये बागडणारे फुलपाखरे, खळखळाट करत धावणारी नदी. लेखकाने निसर्गातील या विविध रूपांचा उल्लेख केला आहे. क्रमांक 2, आनंदी होण्याचा उत्तम उपाय कोणता? आनंदी होण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतःच्या दुःखाचा विचार सोडून दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करणे व ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे होय. यानंतर खालील कविता काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये ए मध्ये पहिला, कवीला कशाची ओढ लागली आहे? पर्याय क्रमांक ब मायबोली. 2, भाट या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर ड स्तुतिपाठक. क्रमांक 3, भूपाळी केव्हा म्हटली जाते? पर्याय क्रमांक क प्रभातकाळी. 4, भक्त तुकारामांना साथ कोणी केली? उत्तर अ संतांच्या मेळ्याने. यानंतर कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, मायबोलीला ज्ञानामृत कोणी पाजले आहे? मायबोलीला ज्ञानामृत संत ज्ञानेश्वरांनी पाजले. 2, कवितेमध्ये कोणकोणत्या संतांचा उल्लेख आला आहे? कवितेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या संतांचा उल्लेख आलेला आहे. क्रमांक 3, कुर्णिसात या शब्दाचा अर्थ काय? कुर्णिसात म्हणजे एक प्रकारचा नमस्कार किंवा मुजरा असं म्हणायला हरकत नाही. क्रमांक 4, रानोमाळ वाजणारा नाद कसा आहे? रानोमाळ वाजणारा नाद हा रोखठोक नित छणछणणारा आहे. मायबोलीची टाकसाळ कशी आहे? मायबोलीची टाकसाळ मूस रांगडी आहे. यानंतर विभाग ब व्याकरण, त्यामध्ये ए सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. त्यामध्ये 1, भाववाचक नामाचा योग्य पर्याय. ड समता. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? पर्याय क्रमांक ब विधान क्रमांक 3 बरोबर. खालीलपैकी गटात न बसणारे वाक्य कोणते? क्रमांक अ
डोंगरावर क्रमांक 4. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्दयोगी अव्ययाचा पर्याय वापरा. घरा डॅश डॅश शाळा लांब आहे. पर्याय क्रमांक क पासून. 5. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बापरे केवढा मोठा साप हा. पर्याय क्रमांक अ केवळ प्रयोगी अव्यय. यानंतर ब सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. त्याने यशासाठी प्रयत्न करावेत. वर्तमान काळातील वाक्य बनवा. अशा प्रकारे आपल्याला सूचना देण्यात आली आहे. उत्तर तो यशासाठी प्रयत्न करत आहे. क्रमांक 2. तिला फार आनंद झाला होता. भविष्य काळातील वाक्य तयार करा. तिला फार आनंद होईल. क्रमांक 3. शीतल स्वयंपाक करते. भूतकाळातील वाक्य तयार करा. शीतलने स्वयंपाक केला होता किंवा शीतल स्वयंपाक करत होती. क्रमांक 4. मी घर स्वच्छ ठेवले होते. काळ ओळखा. उत्तर भूतकाळ. यानंतर सी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. 1. मुलांनी अभ्यास केला. आज्ञार्थी वाक्य बनवा. मुलांनो अभ्यास करा. क्रमांक 2. संगीताला परीक्षेत यश मिळाले. विधानार्थी नकारात्मक वाक्य बनवा. संगीताला परीक्षेत अपयश मिळाले नाही. क्रमांक 3. अरे वा काय सुंदर शिल्प आहे हे. वाक्याचा प्रकार. उत्तर उद्गारार्थी वाक्य. क्रमांक 4. वृद्धांना मदत केली पाहिजे. प्रश्नार्थक वाक्य तयार करा. वृद्धांना मदत केली पाहिजे का? प्रश्नचिन्ह. यानंतर सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ते ओळखा. त्याचं उत्तर आहे बाई, कारण की ती बाई आणि त्या बाया असं होतं. गाडी सावकाश चालली होती. अधोरेखित शब्दाच्या वचनामध्ये बदल करून वाक्य परत लिहा. गाडी खाली रेषा आहे म्हणून गाड्या सावकाश चालत होत्या असे उत्तर येते. क्रमांक 3. मिरची या शब्दाच्या अनेक वचनाचा शब्द लिहा. मिरचीचं अनेक वचन मिरच्या. अशा प्रकारे आपण सांगू शकतो. यानंतर 4 ए सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. खालीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक क डोंगर. क्रमांक 2. लिंगवचनानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. बाळांनो इथं थोडंसं उत्तरामध्ये लिंग आणि वचन थोडेसे अडचण आहे, परंतु लिंगानुसार जर विचार केलं तर क्रमांक ड हे येऊ शकतं फळा. क्रमांक 3. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? पर्याय क्रमांक ड वीट. यानंतर ब मीन्स बी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक अ माणूस मानव. क्रमांक 2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क पिता. क्रमांक 3. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक ब फूल. यानंतर सी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. खालीलपैकी विरुद्ध शब्दाची योग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक ड स्वच्छ अस्वच्छ. मित्रत्व या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द लिहा. पर्याय क्रमांक ब शत्रुत्व. त्यानंतर स्वकीय या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचा शब्द लिहा. उत्तर पर्याय क्रमांक अ परकीय. यानंतर डी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. खालीलपैकी समास प्रकाराच्या आधारे गटात न बसणारा शब्द कोणता? तर याचे उत्तर अ चहा पाणी. इथेही थोडीशी गफलत होण्याची शक्यता आहे, तरी आपण पर्याय क्रमांक अ हा निवडत आहोत. क्रमांक 2
ज्या समासाचे पहिले पद अव्यय असून ते महत्त्वाचे असते अशा समासाला डॅश डॅश समास असे म्हणतात. उत्तर आहे ब. अव्ययी भाव समास. चुकून तिथं समाहार अशा प्रकारे नोंद झालेली आहे. क्रमांक 3. खालील शब्दाचा समास ओळखा. 4, 5. त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक क. वैकल्पिक द्वंद्व समास. यानंतर विभाग क. पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न. त्यामध्ये 5A. एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता येते की जाते? उत्तर आहे लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. प्रश्न दुसरा. वजन कमी करण्यासाठी पंतांनी पहिला उपाय कोणता केला? वजन कमी करण्यासाठी पंतांनी पहिला उपाय केला तो म्हणजे आहार परिवर्तन. क्रमांक 3. डॉक्टर माशेलकरांना भावे सर कोणता विषय शिकवत असत? डॉक्टर माशेलकर यांना भावे सर भौतिकशास्त्र हा विषय शिकवत आणि सोबत संस्काराचे धडेही देत. प्रश्न चौथा. निरंजन कोणाकडे राहत होता? दूर दूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात निरंजन राहत होता. अब्दुल तपोवनामध्ये कशासाठी जात होता? अब्दुल तपोवनात स्त्रियांना, कुष्ठरोगी स्त्रियांना, मुलींना बांगड्या भरण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी जात होता. यानंतर बी. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दाचा पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये 1. कथेची थोरली बहीण म्हणजे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कादंबरी. आई हीच प्रत्येक मुलाची टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक क. पहिली शिक्षक. क्रमांक 3. सगळ्यात भारी ॲप टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक ड. डोक्याच्या कवटीत. 4. अब्दुलचा सत्कार टिंबटिंब केला. पर्याय क्रमांक ब. दाजी साहेबांनी. 5. पंतांच्या कचेरीत सेक्शनला पार्टी टिंबटिंब यांनी दिली होती. उत्तर अ. अण्णा नाडगौडा. यानंतर सी. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे 40 ते 50 शब्दात उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक 1. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. या वाक्याचा तुम्हाला जाणवलेला अर्थ लिहा. जेव्हा लेखकाला एक छोटे मूल थंडीत कुडकुडत असताना दिसले, तेव्हा त्या बाळाला आणि त्या मातेला पुलकित शाल देण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यामागे लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती. शिवाय त्या शालीच्या उभीची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती असे म्हणायला हरकत नाही. यातूनच या घटनेची ऊब ही पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती हे आपल्याला सांगता येतं. क्रमांक 2. आपण ग्लोबल वॉर्मिंगला हातभारच लावतो हे बाबांचे मत तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मित्रांनो, आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा अनेक गोष्टी करतो की त्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. आपण थोड्या थोड्या अंतरावर जाण्यासाठी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा वापर करतो. सार्वजनिक वाहनांचा उपयोग न करता एकेका व्यक्तीसाठी एक वाहन वापरतो. जितक्या प्रमाणात आपण वृक्षतोड करतो तेवढी वृक्षांची लागवडही करत नाहीत. ओझोन, ऑक्सिजन यांना विरल करणारे अनेक विषारी आणि घातक वायू आपण आपल्या जीवनशैलीतून वातावरणामध्ये सोडत असतो. म्हणूनच बाबांच्या म्हणण्यानुसार आपण ग्लोबल वॉर्मिंगला एक प्रकारे हातभारच लावत असतो. प्रश्न 3. पाठाच्या आधारे कविता या साहित्य प्रकाराचा परिचय तुमच्या शब्दात करून द्या. मित्रांनो, कविता किंवा काव्य म्हणजे एक अतिशय छोटंसं आटोपशीर रूप. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे कवितेचं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी कवितेचे बाह्य रूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक सारख्या अलंकारांनी अंतरंग समजून कवी कवितेला अधिक आशयगर्भ करतात. अनेक
कवितेचे प्रकारसुद्धा पडत असतात. यानंतर डी. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. क्रमांक 1. श्रेष्ठ गायकांची गाणी कानाला व मनाला समाधान देतात. उत्तर: श्रेष्ठ गायकांची गाणी कानाला व मनाला तृप्त करतात. सुखदने रजा देण्यासाठी वरिष्ठांची खूप विनवणी केली. उत्तर: सुखदने रजा देण्यासाठी वरिष्ठांना खूप अर्जव केले. कठीण प्रसंगी त्याला मदत केलेल्या मधुरचे त्याच्यावर फार मोठे उपकार आहेत. उत्तर: कठीण प्रसंगी त्याला मदत केलेल्या मधुरचे त्याच्यावर फार मोठे ऋण आहेत. दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊनही तो खचून गेला नाही. उत्तर: दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होऊनही त्याने धीर सोडला नाही. शहरामध्ये नोकरी मिळण्याच्या खूप संधी उपलब्ध असतात. उत्तर: शहरामध्ये नोकरी मिळण्याच्या खूप संधींना वाव असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6 ए. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. हरिणी पाडसाची चिंता केव्हा करते? जेव्हा अरण्यात किंवा जंगलात वणवा लागतो तेव्हा हरिण आपल्या पाडसासाठी कावरीबावरी होते आणि चिंता करते. क्रमांक 2. कवी नारायण सुर्वे यांच्या मदतीस कोण धावून आले? कवी नारायण सुर्वे यांच्या मदतीला अश्रूच धावून आले. प्रश्न क्रमांक 3. कवीला श्रावणाचे हास्य कुठे दिसते? कवीला श्रावणाचे हास्य फुलामुलांतून दिसते. 4. कवयित्रीला डोळे भरून काय पाहावेसे वाटते? कवयित्रीला डोळे भरून सैनिकाच्या विजयाची दौड पाहावी वाटते. 5. संत नामदेवांनी मेघ कोणास म्हटले आहे? संत नामदेवांनी मेघ ईश्वराला म्हटले आहे. देवा, मी चकोरासारखा व्याकुळ झालो, तू माझा जीवनदायी मेघ आहेस, असे नामदेव म्हणतात. 6. सैनिकांचे पाऊल कसे आहे? सैनिकांचे पाऊल जिद्दीचे आहे. यानंतर बी. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्दांचा पर्याय शोधून वाक्य पूर्ण लिहा. 1. हे हात माझे टिंबटिंब दारिद्र्याकडे गहाणच राहिले. उत्तर: पर्याय क्रमांक क. सर्वस्व. 2. नाही टिंबटिंब द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. उत्तर: ब. मुठीमध्ये. आभाळावर उत्क्रांतीच्या घुमूया डॅश डॅश. उत्तर: क. ललकार. 4. तैसा धावे माझिया काजा, टिंबटिंब मी दास तुझा. उत्तर: ब. अंकिला. 5. भाकरीचा टिंबटिंब शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. उत्तर क्रमांक ब. चंद्र. यानंतर खालीलपैकी काव्यपंक्तीचे संदर्भासह स्पष्टीकरण लिहा. 1. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. 2 दिवस ही कवी नारायण सुर्वे यांची कविता कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करते. नेहमी जगाच्या सुखाचा विचार करणारा हा कष्टकरी या जगातच रममान होऊन जगतो. दारिद्र्याचे चटके सहन करत सतत येणाऱ्या अडचणी दुःखे पेलून त्यावर मात करून तो आपले जीवन जगतच राहतो. हे सर्व सहन करण्याची, संकटावर दुःखावर मात करण्याची शिकवण जगाच्या शाळेत त्याला मिळते. त्यामुळे तो कधीही दुःखाचा बाऊ करत नाही किंवा निराशेमध्ये खचून जात नाही. आपणही त्याचप्रमाणे जीवनात येणाऱ्या दुःखातून, अडचणीतून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकले हवे, असा प्रेरणादायी विचार वरील ओळीत लक्षात येतो. यानंतर श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते. आपल्या देशात औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग निर्माण झाले. त्यातून मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग तयार झाला आणि त्यांच्या हातांनी यंत्रांना चालना दिली. त्यांच्या कष्टातून चालना मिळालेली यंत्रे धडधडत जणू कष्टाचा महिमा गात आहेत आणि परिश्रमाचे मंत्र गात आहेत, असा अर्थ या पंक्तीतून व्यक्त होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 7 ए. खालीलपैकी प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. लेखकाने
वेल्डर व फोरमनची मागणी केल्यावर त्यांना कोणते उत्तर मिळाले? उत्तर आहे, लेखकाने वेल्डर व फोरमनची मागणी केल्यानंतर त्यांना तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल असे उत्तर मिळाले. प्रश्न क्रमांक 2. पाठामध्ये कोणत्या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती सांगितली आहे? उत्तर, पाठामध्ये ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती सांगितली आहे. प्रश्न क्रमांक 3. होमी भाभांना काम करण्याची कोणती वृत्ती चुकीची वाटत होती? उत्तर, बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं ही प्रवृत्ती चुकीची आहे आणि ती गेली पाहिजे असे होमी भाभा यांना वाटते. प्रश्न क्रमांक 4. व्युत्पत्ती कोशाचे कोणतेही एक कार्य लिहा. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयीची माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती संग्रह म्हणजेच व्युत्पत्ती कोश असे म्हणायला हरकत नाही. यानंतर बी. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे 40 ते 50 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न. दुसऱ्या अनुभवातून डॉक्टर काकोडकर कोणता धडा शिकले? उत्तर, मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. त्यांना आलेल्या दोन्ही अनुभवापैकी दुसऱ्या अनुभवातून डॉक्टर अनिल काकोडकर हा धडा शिकले की आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही, म्हणून प्रथम आपण एखादे काम शिकावे आणि नंतर दुसऱ्याला सांगावे. प्रश्न क्रमांक 2. सुलभीकरणामुळे भाषेमध्ये बदल कसे होतात ते स्पष्ट करा. सुलभीकरणामुळे भाषेमध्ये बदल होतात आणि भाषा अतिशय सोपी आणि समजण्यास अतिशय सोपी अशी होते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरण म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती हीच मूळ मुद्दा असते. उदाहरणार्थ, मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून तयार झाला. यानंतर विभाग ड लेखन आहे. यामध्ये निबंधाचे आणि कथेचे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. ते तुम्हाला तुमच्या कौशल्याने सोडवावे लागतील, त्यामुळे मी इथे देऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. परंतु तुम्हाला दिलेल्या 2 पत्रापैकी एक पत्राचा नमुना मात्र मी या शेवटी जोडलेला आहे. तो नक्की पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला योग्य प्रकारे पत्रलेखनाचेही गुण किती पळतील हे लक्षात येईल.